तसं बघायला गेलं तर आमचा जन्मच शेतकरी कुटुंबामध्ये झालेला आहे आणि आम्हाला दूधधंद्यातलं त्यात थोडंफार माहिती होतं. आणि ज्यावेळेला ह्या 2 मुलांची 12वी हिनी पूर्ण केली त्यावेळेला आमच्यात असं ठरलं की नोकरीला कोण जायचं आणि इथं शेतीत आणि गोट्यात कोण थांबायचं. तर अरविंद असा निर्णय दिला की नोकरीला आम्ही दोघं पण जाणार नाही आणि तुम्हा दोघांनी आम्ही साथ देत आहोत आणि आपण एक दूधधंदा मोठा सुरू करूया. आणि गोटा बांधायची आपली तयार झाली. एका बँकेकडनं आम्ही कर्ज घेतलं, गोटा बांधला आणि आम्ही त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही विचारलं त्यासनी तर कुठला धंदा करावा ते सांगितलं. त्यापूर्वी काळात की गाईचा धंदा तुम्ही करा म्हणून सांगितलं. त्यावेळेला अगदी काळ म्हणजे अगदी शांत म्हणजे गरिबी होती आणि त्यावेळेला असं पाणी वगैरे असं काही नव्हतं. कोरडवाहू जमीन होती. मुलं माझी लहान होती. त्यावेळेपासून मी 4-5 म्हशी गाईपासून मी सुरुवात केली. मग नंतर मुलं मोठी झाली. मुलांचं शिक्षण त्या दुधावरच केलं. नंतर मग मुलं मला सगळं काम मदत करू लागले. त्यांना ते छंद लागला. त्या छंदातून तिने मुलाने हा व्यवसाय करायचा ठरविला. आम्ही त्याला एक ऑप्शन ठेवलं होता, बघा तुमचं एक जण सर्व्हिस करा, एक जण शेतीला थांबा, आम्हाला हा ही शेती आणि आम्ही गाई गोटा सांभाळतो असं तिने दोघांनी आम्हाला 4 दिवस उत्तर तेच दिलं. मग नंतर आम्ही बँकेचं आम्ही जास्त कर्जबाजारी करूनच मुलांना हा हे व्यवसाय तुम्ही चालू करा असं आम्ही त्यांना सांगितलं. त्यामुळं आम्ही मग बँकेचं कर्ज घेऊन आम्ही बेंगलोरला मी आणि अरविंद स्वतः जाऊन तिथल्या HF चांगल्या जातीवंत गायींची खरेदी केली आणि त्या गोट्यामध्ये आणून आम्ही बांधल्या. त्यापासून तिथंच आमचा टर्निंग पॉईंट यशस्वी झाला. त्या गायींच्यापासून दूध व्यवसाय आमचा सुरू झाला आणि त्या दूध व्यवसायामधले काही आजारावरती आजार झाले. त्याचबरोबर काही अशा चढ उतार दूध व्यवसायामध्ये झाले की निश्चितपणानं अनुभवसुद्धा चांगला त्या ठिकाणी मिळाला. अरविंद एकदम फास्ट होता. मी कुठल्याही ह्याच्या धंद्यावर तो गाईची दूध धार किती दूध द्यायला, काय करायचं, त्याला कुठलं पशुखाद्य द्यायचं, ट्रीटमेंट कशी करायची, डॉक्टर काय करायला, त्याच्याकडे अरविंदचं एकदम बुद्धी चाणाक्ष होती. मला नाही आमरला. तो स्वतः सांगायचा की असं करा तसं करा, आपण इथे जाऊन पोचायचं आहे आम्हाला, की आम्हाला काय वरचेवरसारखं आम्हाला सूचना देत होता. अरविंद सर हे लेक्चर विभाग बघतात. वडील चारा व्यवस्थापन, गोठ्यातले पण व्यवस्थापन बघतात आणि मी पण बघतोय. जोपर्यंत आम्ही गोठ्यातले चांगल्या वस्तू दाखवत नाही तोपर्यंत सर अरविंद सर हे बोलू शकत नाहीत. जिथं अरविंद सर बोलतात ते तिथं मला दाखवायला लागते. त्यासाठी भावाची साथ असणं किंवा घराची साथ असणं हे खूप मोठा विषय आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीत काम करत असताना ह्या दुग्ध व्यवसायामध्ये कुठल्या व्यवसायामध्ये असताना घराची साथ पाहिजे, प्रत्येकाची साथ पाहिजे. प्रत्येक भावाची असून दे, वडिलांची असून दे, आईची असून दे, बायकोची असून दे, सर्वांची साथ पाहिजे तरच हा व्यवसाय पुढे जातोय. आणि जर तुम्हाला घरची साथ नसेल तर काही उपयोग नाही. हे सगळं बोलायचं असेल तर ह्या गोष्टी घडायच्या असेल तर घरची साथ महत्त्वाची आहे. आमच्या भागासाठी त्या काळामध्ये HF गायी सूट नव्हत्या. आम्ही त्या सगळ्या गायी काही दिवसानंतर आणि काही वर्षानंतर आम्ही त्या विकून टाकल्या आणि आम्ही ठरवलं मुर्रा म्हशी घ्यायच्या. पण लोक म्हणत होते या म्हशीमध्ये तुम्ही येऊ नका, 100% याच्यामध्ये लॉसच आहे. पण आम्ही ते अभ्यासपूर्ण त्या गोष्टीवरती आम्ही तो अभ्यास केला आणि मुर्रा म्हशी या ठिकाणी खरेदी केल्या आणि आम्ही गायीमध्ये पण आणि मुर्रा म्हशीमध्ये पण यशस्वी झालो. बरी लोक आम्हाला भेटायची, यायची, चांगलं चाललंय ह्याच्या अगोदर आम्हाला नावं ठेवायची, कशाला पोराशी गोटा करून दिलायसा, कुठल्या चांगल्या उद्योगपटला असता, शिक्षण पूर्ण करायचं होतं तुम्ही केलं नाही. त्यामुळं आणि परत आमचं जास्त आम्ही ताकदीने त्यात उतरलो आणि इथपर्यंत आम्ही पोचलो. आणि आम्हाला देश पातळीवर जे बक्षीस मिळालं ते आम्हाला एक मोठं योगदान दिल्यासारखं असं मला वाटतंय. बाबा, आनंदाची बातमी आहे. आम्हाला गोपालरत्न पुरस्कार मिळाला. मिळाला. खरंच मेल आलाय, सर्टिफिकेट आलंय. देशात पहिला. आम्हाला म्हणजे इथंपर्यंत जाईन आम्ही पोचीन. आणि बरेच गोट मोठं आहेत, मोठ्या ह्याच्यावर होणार या पद्धती पातळीवर आम्ही बसलो होतो. तर खरं आमची चिकाटी होती, राबण्याची धमक होती. आमच्यावर जाणारी मुलं ही आमचं स्तुती करायची, सांगायची. आमचं YouTube चॅनल आहे, त्या चॅनलवर बरीच आपल्याकडे मदत करणारी आमच्याला माणसं भेटली. आणि जे आम्हाला जे अवॉर्ड मिळाला तो एक मोठ्या आम्हाला योगदान ह्याच्यात दिलेलं आहे, या आयुष्यात दिलेलं आहे, किंवा आम्ही कधीही विसरू शकणार नाही. की एवढी मोठी आमची एक आज इच्छा पूर्ण झालेली आहे. आई, आपण ते गोपालरत्न पुरस्कारासाठी आपण अर्ज केला होता, मला माहित आहे. जो अवॉर्ड आहे तो आम्हाला देशात आम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला.
ज्या वेळेला अवॉर्ड मिळाला त्यावेळेला मला इतकं असं म्हणजे मी भांबावून गेले. म्हणजे माझं हे श्रेय मला माझ्या दोन्ही मुलाला द्यायचं होतं. भारत देश हा आपला कृषीप्रधान देश आहे, यासाठी मला पण त्याचा अभिमान आहे. आणि माझी मुलं त्यासाठी इथं दूध व्यवसाय करून जे तिथं जातात त्यासाठी तर मला मोठा अभिमान आहे. पहिल्यांदा माझा विश्वासच बसला नाही की आम्हाला हा अवॉर्ड मिळाला आहे. यावेळी एवढं आम्ही म्हणजे आश्चर्यचकित झालो की काय बोलता पण येणार, काय सांगता पण येत नाही. हा अवॉर्ड मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही किंवा याच्या पाठीमागे खूप मोठी शक्ती आहेत. एक मुख्य जनांची आम्ही सेवा केली त्याचं हे फळ आहे. दुसरी गोष्ट, ज्या आमच्या बरोबर जे काम करणार आहेत गोठ्यामध्ये किंवा आमच्या बरोबर जे गोठा व्यवस्थापनाचे जे माणसं आहेत किंवा ह्या सगळ्यांचा आम्ही गोठा व्यवस्थापनामध्ये वापर करतो किंवा गोठ्याची जी माहिती सांगतो आहे, त्यांची साथ, त्यांचा आशीर्वाद, याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या साध्य झाल्यात. अब बेस्ट डेयरी फार्मर रेयरिंग इंडिजिनस कैटल बफलो ब्रीड्स में प्रथम पुरस्कार लेने के लिए हमारे बीच आ रहे हैं श्री अरविंद यशवंत पाटिल, कोल्हापुर, महाराष्ट्र से. गेल्या 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून मी श्री अरविंद पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रवासाचा एक साक्षीदार आहे. जेव्हा आम्ही प्रथम भेटलो तेव्हा वेटरिनाच्या स्टेज न्यूट्रिशनबद्दल इत्थंभूत माहिती दिली. ही संकल्पना त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होती, पण त्यांनी ती ऐकली, समजून घेतली, स्वीकारली आणि पूर्ण विश्वासाने आपल्या गोठ्यात अंमलात आणली. एक दिवस त्यांचा फोन आला आणि त्यांनी आनंदाने सांगितले, डॉक्टर साहेब, माझ्या सगळ्या म्हशी गाभण आहेत, एकही रिकामी नाही. हे वाक्य केवळ आनंदाचे नव्हते, तर योग्य आहार, मिनरल मिक्सचर व योग्य निर्णय यांचे प्रत्यक्ष यश होते. ते आज यशस्वी दूध उद्योजक का आहेत? कारण ते नवीन गोष्टी स्वीकारतात, अनुभवतात, अंमलात आणतात आणि मग समाजापर्यंत पोहोचवतात. जर देशात अरविंद पाटलांसारखे अधिक शेतकरी पुढे आले तर भारत देश हा शेती आणि दुग्ध व्यवसायावर आधारित एक मजबूत अर्थव्यवस्था होऊ शकते. डीलवाल ये कहना चाहता है कि अरविंद पाटिल जी ने इस सब्जेक्ट पे काफ़ी कार्य किया है. उन्होंने काफ़ी मेहनत, लगन और सूझबूझ से बफेलो फार्मिंग को एक नई दिशा दी है. यही नहीं, उन्होंने बफेलो फार्मर्स को मैकेनाइजेशन, ऑटोमेशन और प्रोडक्टिविटी बढ़ाने के कई सारे उपाय सिखाए हैं, जिसके द्वारा बफेलो फार्मर्स को काफ़ी फ़ायदा हुआ है. अरविंद पाटिल जी ने अपनी मेहनत से आज जो अचीव किया है, उसके लिए उनका गोपाल रत्न का पुरस्कार मिलना अपने आप में एक अच्छा माइलस्टोन है, उनके लिए भी और उनके परिवार के लिए भी, जिन्होंने उनके साथ ये काम किया है. एक बार फिर अरविंद पाटिल जी को डीलवाल की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत बधाई. थैंक यू. I congratulate अरविंद जी for his गोपाल रत्न अवार्ड. उसने किसानों को ब्रीडिंग में समझाने में बहुत कोशिश किया और he has educated the farmers of Maharashtra in such a way that they got to know how to run the dairy farm with profits and how to genetically develop their breed and how to feed their animals so that they get maximum output with less quantity of feed and fodder. All these collective education to the farmers from Arvind ji through his farm channel and everything. This is a very great job done by Arvind ji. So I congratulate him on behalf of ABC. अरविंदराव, गोपाल रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. तुमचे खूप कौतुक करावं असं वाटतं. आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या दूध व्यवसायातील यशाचे मला जे वाटतं ते 4 कारणं. एक, चाऱ्याचं नियोजन, चाऱ्याचं व्यवस्थापन व चाऱ्याचं उत्पादन. दुसरा, गोठा मॅनेजमेंट, गोठा व्यवस्थापन. तिसरा, तुम्ही तिथेच थांबला नाहीत फक्त गोठा व्यवस्थापन किंवा मिल्क प्रोडक्शन करून, तुम्ही त्या मिल्कचं प्रोसेसिंग केलं आणि का चाऱ्याचं महत्त्व आहे, का गोठा व्यवस्थापनाचं महत्त्व आहे, का हेल्दी काऊ इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही दाखवून दिलं. आणि चौथा आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे
की हा सगळे जेव्हा तुम्ही प्रयोग करता आणि प्रयोगातून जेव्हा तुम्ही की नाही यश संपादन करता आणि ते यश जेव्हा तुम्ही की नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या लोकांशी, लाखो शेतकऱ्यांशी जेव्हा तुम्ही हे शेअर करता आणि त्यांचे निरसन, बऱ्याचशा शंकेचं निरसन करता, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व कौतुक. तुमच्या पुढील वाटचालीसाठी अडवंटातर्फे व पांडुरंग पाटलांतर्फे, माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा व असंच प्रगती करत राहा. दुग्ध व्यवसाय पूर्णपणे डिजिटल करण्याचं एक स्वप्न आम्ही पाहिलं आणि त्या स्वप्नाला योग्य दिशा देणारे एक मार्गदर्शक आम्हाला भेटले. ब्रीडिंगोची इकोसिस्टम तयार करत असताना श्री अरविंद सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी गोष्टी कशा पद्धतीने सोपे करण्यात येतील त्यावरती त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलं. आज ते स्वतः ब्रीडिंगो वापरतात आणि पुढे लोकांना शिफारसी करतात. हे बघून खूप अभिमान वाटतो आणि नुकत्याच मिळालेला त्यांना राष्ट्रीय गोपाल रत्न अवॉर्डबद्दल भरपूर असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरपूर अशा शुभेच्छाही देतो. आज इतका ह्या दूध व्यवसायातला जो मोठा 30 वर्षाचा प्रवास जो चालू होता, खडतर प्रवास, तो कुठंतरी त्याचं चीज झाल्यासारखं वाटलं. आणि हा मला ज्यावेळेला पुरस्कार म्हणजे मला मिळाला त्यावेळेला मी खरंच याचं श्रेय हे माझ्या सगळ्या कुटुंबाला, त्याचबरोबर माझ्या गोठ्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला, एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वैयक्तिक माझ्यावरती प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांना, पशुपालकांना, एवढंच नाही तर माझं ज्ञान ह्या अख्ख्या जगामध्ये पोचवणाऱ्या माझ्या सोशल मीडियाच्या टीमला मी हे सगळं श्रेय देत आहे. आता इथून पुढं आमच्यावरती जबाबदाऱ्या वाढणार आहेत. खूप महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं आहे आणि ऑल ओव्हर देशाला सुद्धा या ठिकाणी दूध व्यवसायाचे खूप चांगले धडे द्यायचे आहेत. एवढंच नाही तर आमचं देश आणि आमचं राज्य हे प्रगत करायचं आहे. ही जबाबदारी वाढल्यानंतर खूप म्हणजे आनंद होत आहे की मला आणखीन काम करायची संधी या पुरस्कारामुळे भेटली. धन्यवाद.